हॅलो फ्रेंड्स, तर नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार आहात. तर आपण आता जाणार आहोत फॉरेजन सिटीमध्ये. हो, फॉरेजन सिटीमध्ये आत्ता आपल्याला फॉरेनलाच जायची गरज नाही. फॉरेजन सिटीमध्ये जायचे म्हणून आपल्याला काही फॉरेनला जायची गरज नाही. तर फॉरेजन सिटी पण आहे आपली हैदराबादमध्ये, रामोजी फिल्म सिटीमध्ये. आता आपण त्याच सेटवर पोचणार आहोत जिथे आपल्याला गेल्यानंतर वाटणार आहे की आपण खरंच फॉरेनला आलो की काय. चला बघूयात. तर बघू शकता आत्ता आपण पोचलेलो आहोत फॉरेजन सिटीमध्ये. इथे आल्यानंतर खरंच असं वाटते की आपण खरंच फॉरेनला आलो की काय. कारण इथे बघू शकता सगळे फ्लॅट किती छान आहेत आणि आतमध्ये रस्ते वगैरे सगळे एकदम क्लीन आहेत. एकदम छान असं दिसत आहे. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण एंडिंगला खूप छान तुम्हाला सीन बघायला भेटणार आहे. लास्ट एंड खरंच खूप मस्त आहे. चला आता फॉरेजन सिटीमध्ये आलो. आता आपण इथे आतमध्ये जाऊयात. मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीमध्ये आता आपल्याला जायचं आहे आणि आतमध्ये काय आहे आपण बघूयात. आता गर्दी आहे खूप आणि आम्ही सगळंच कुटुंब गेलेलो. मी, माझी मुलं आणि आम्ही दोघं. आम्ही गेलो होतो आतमध्ये. आकर्षित असं बघायला आहे. तर बघूयात आपण. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. बघा.
भारतातच, पण असं वाटतंय खरंच आपण फॉरेन सिटीमध्ये फिरतोय की काय. बघू शकता रस्ते अतिशय क्लीन आहेत. साईडला बिल्डिंग्स पण किती अगदी असं फॉरेनला असतात तसंच दाखवलेलं आहे. आणि इथे खूप असे पिक्चर शूटिंग झालेले आहेत. हिंदी मूव्ही, मराठी मूव्ही असे भरपूर शूट झालेले आहेत इथे. रामोजी फिल्म सिटीमधला हा आमचा एक्सपिरियन्स खरंच खूप वेगळा असा वाटला. आहे कॉस्टली पण बघण्यासारखं अतिशय आहे. आणि बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी सिक्युरिटी आहे आणि एकदम व्यवस्थित असं बनवलेलं आहे. आता आपलं सेट बघून झाला होता आणि आता आपण निघलो आहोत बाहेर. बघूयात आता अजून पुढे काय आहे, अजून आपल्याला पुढे काय बघायला भेटतंय. चला पटापट चला, कारण गाडी म्हणजेच आपली बस आलेली आहे आणि आपल्याला पुढे अजून एका सेटवर जायचं आहे. तर बस लागलेलीच आहे आणि इथे ही फॅसिलिटी खरंच खूप छान आहे की प्रत्येक ठिकाण आपल्याला जेव्हा बघायचं असते बस आपल्या आधी पोचलेली असते. आपण फक्त व्यवस्थित नियम पाळून व्यवस्थित बसायचं असते, अजिबात गर्दी काही नसते आणि मग ती व्यवस्थित आपल्याला टूर करतात. तर चला आता अजून पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतंय, खूप मनात छान वाटतंय. तुम्ही पण नक्की बघत राहा आणि व्हिडिओ खरंच तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला पुढे अजून इंटरेस्टिंग असं खूप काही बघायला भेटणार आहे. बघू शकता किती छान सेट आहेत आणि खूप क्लीन आहेत. मेन म्हणजे खरंच खूप अशी स्वच्छता इथे आहे. आता आपण पोचलेलो आहोत ॲनिमल सेक्शनमध्ये, म्हणजे जिथे बर्ड्स, ॲनिमल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आणि बाहेरील देशातले पण बघायला भेटणार आहोत. खूप छान असे इथे बटरफ्लाय वगैरे आहेत.
नक्की बघा तुम्ही. आता आपण बटरफ्लाय सेक्शनमध्ये पोचलेलो आहोत, जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लायज बघायला भेटतात. बघा, मुलांना इतकी घाई होते ना बघायची. आमच्या आधी दोघं पळत सुटले आणि पुढे काय आहे त्यांना पण खूप उत्सुकता बघायची. नक्की इथं खरे प्राणी आहेत की खोटे प्राणी आहेत त्यांना बघायची खूपच घाई. इथे आहेत हे सगळे बटरफ्लाय वगैरे आहेत, पण इथे त्यांनी आतमध्ये म्हणजे ज्यांना जायचे ते जात आहेत. आम्ही काही गेलो नव्हतो, कारण मुले म्हटले इकडे तिकडे हात लावतात. पण श्रीचं चाललेलं आपण इकडे बघायला जाऊ आधी दुसरीकडे, कारण इकडे पण खूप प्राणी होते. मग श्रीचं चाललेलं की मम्मी आपण आधी इकडे बघायला जाऊ, नंतर बटरफ्लाय बघू. तर चला म्हटले मुलांच्या मनाप्रमाणे करूयात. असं पण शेवट होता आणि खूप थकवा आलेला. दिवसभर फिरलेलो आणि एंडिंगला खरंच खूप थकवा आलेला. बघायची पण अक्षरशः म्हणजे कुठले कुठले प्राणी आहेत ते बघायची मनामध्ये खरंच खूप इच्छा होती. तर इथे श्रेयसला ते वॉचमन काका ओरडले की म्हणे थांब, एकटा जाऊ नकोस. इथे खरंच सुरक्षिततेची खूप काळजी घेतात. अतिशय मुलांना असं एकटं वगैरे जाऊन देत नाही. मग आम्ही आलो, एंट्री केली. तर बघताच असं वाव असं फिलिंग आलं, कारण पहिल्यांदा दिसले होते आम्हाला पेंग्विन. बघू शकता तुम्ही पण पेंग्विन कसे बसलेले आहेत. आणि आपल्या साईडला लगेच समोर असा दिसतोय धबधबा पण आहे. धबधब्याजवळ आल्यानंतर इतकं भारी वाटत होतं. प्रत्येक प्राणी शूट करायला झालेलं नाही, कारण फोनला चार्जिंग पण नव्हती. होईल तेवढं शक्य तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता पेंग्विन बघा कसे एका लाईनीत एकदम बसलेले आहेत, एकदम शिस्तप्रिय असे. जसे की आम्ही पण खूप शिस्तीत आहोत असं पेंग्विन दाखवून देत आहेत आपल्याला. आणि पुढे आलो, बघू शकता हे खूप छान छान प्राणी आहेत बघा, पक्षी आहेत. समोर पहिले मुलांचं चाललेलं की इकडे पाण्याचं हे दिसतंय ना धबधबा, तर पहिले धबधब्याजवळ यायची त्यांची इच्छा झालेली आणि मला बघायचे होते हे छोटे छोटे पक्षी. बघू शकतात कसे पाण्यात मस्त बदक चालले आहेत. इतकं पाणी पण भारी वाटतंय ना, मस्त वाटतंय. नक्की तुम्ही बघत राहा. अशा सुंदर क्षणांचा अनुभव घेऊन रामोजी फिल्म सिटीचा टूर आमचा इथेच संपत आहे. आणि अजून छोटा एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला उद्याच्या भागात शेअर करेन. नाईट शो पण असतात ते तुमच्यासोबत शेअर करेन. पण बाकी सेट वगैरे जे आहेत ते आपलं इथेच एंड होतो. आणि खूप छान अशा आठवणी आम्ही इथनं घेऊन जात आहोत. तुम्ही पण या कधी जेव्हा तुम्हाला यायला भेटेल रामोजी फिल्म सिटीला एकदा नक्कीच भेट द्या. जेव्हा पण तुम्ही हैदराबादमध्ये याल तेव्हा न चुकता रामोजी फिल्म सिटी नक्की बघा आणि खूप छान अशा आठवणी तुमच्यासोबत घेऊन जा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढे आपले खूप छान छान असे फोटो आहेत, फोटो पण नक्की बघा आणि कसे आले आहेत ते कमेंटद्वारे नक्की सांगा.